या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आणि मी त्यांना म्हणतो की माझा सुद्धा तुमच्या उपोषणाला पाठिंबा आहे। यांना फक्त उपोषण विक्रम ठाकरेची बदनामी कशी करायची आणि आमदार महोदयांचं याच्यावर पाठबळ आहे आणि आमदार महोदयच याला सगळं रसद पुरवत आहेत आणि आमदार महोदय विक्रम ठाकरेच्या विरोधात एकही आपला कुठला मुद्दा या ठिकाणी दिसत नाही आहे। तर विक्रम ठाकरेला विनाकारण बदनामीचं सोंग करायचं आणि हे उपोषण चालू ठेवायचं जेणेकरून विक्रम ठाकरेची बदनामी आपण करू शकू। पण आमदार महोदयांना वासुदेवराव सुरदेशाच्या माध्यमातून सांगतो की जनता काही एवढी मूर्ख राहिली नाही आहे, जनता जनार्दन आहे, सब जानती आहे। आणि अजून एक सांगतो की जे काही महोदय तिथं उपोषण मंडपात गेले तर हे सगळे राजकीय मंडळींनी, आपण बरेचसे अनुभवी लोक आहेत, बऱ्याचशा संस्था आपण चालवतात, बऱ्याचशा आपले सुद्धा संस्था आहेत। तर या संस्थेमध्ये आपण सगळं काही भाष्य करत असताना अभ्यासपूर्वक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून भाष्य केलं पाहिजे, एवढीच सगळ्यांना विनंती आहे। वरुड तहसील कार्यालयावर गेल्या 6 दिवसापासून वासुदेवराव सुरदेश नेतृत्वात उपोषण सुरू आहेत। नेमकं काय मागणी आहे या संदर्भात विविध राजकीय मंडळींनी भेटसुद्धा दिल्या, परंतु आपल्यासोबत विक्रमभाऊ ठाकरे आहेत, दत्तात्रय मच्छिमार संस्थेचे सचिव आहेत। ते नेमकं काय विषय त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, नेमकं काय विषय आहे सर? काही दिवसापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे जवळपास 6-7 दिवसापूर्वी वासुदेवरावजी सुरदेशे आमचे सन्माननीय काका हे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आणि मला असं वाटते की याच्यापूर्वीसुद्धा आपण आपल्या न्यूज चॅनलवर मला वाटते 2-3 महिन्याच्या अगोदर एक आपला इंटरव्ह्यू झालेला होता। आमच्या दत्तात्रय मत्स्य व्यवसाय जे संस्था आहेत तर त्या संस्थेवर त्यांनी याच्यापूर्वीसुद्धा बरेचसे आरोप त्या ठिकाणी केले होते। फार मोठा भ्रष्टाचार झाला, आता विक्रम ठाकरे त्या सोसायटीचे सगळे संचालक मंडळ जेलमध्ये जाणार, कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला। आणि मग आपण बघितलं आणि मी आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सगळ्या कागदपत्र आणि पुराव्यानिशी आपल्याला दाखवलं होतं की आम्ही कुठल्याही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही आणि हे आम्ही ठरवणार नाही। आमच्या जे रीतसर ज्या चौकशा अधिकाऱ्यांमार्फत, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत झाल्या आणि सगळ्या चौकशा, आणि आमची एक चौकशी नाही झाली, आमच्या आतापर्यंत 4 चौकशा होऊन गेलेल्या आहेत आणि मुंबईपासून अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्यांनी जेव्हा आमच्या संस्थेचा कारभार बघितला आणि ज्या ज्या यांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीवर जेव्हा त्यांनी आमचे कागदपत्र बघितले तर त्या तक्रारीवर त्यांनी आम्हाला क्लीन चिट दिलेली आहे। मग आता वासुदेवराव सुरदेशे साहेबांचं म्हणणं आहे की हे भोई समाजातील व्यक्ती नसून या संस्थेचे सभासद कसे? तर सन्मान्य वासुदेवराव सुरदेशे साहेब की आपण एकतर त्या समितीमध्ये आहात, म्हणजे आपण काही इतरांसारखे नाही आहे की मला असं वाटते की आपण जे इम्प्लिमेंट करणारी जे शासनाने त्या ठिकाणी कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीचे हे सदस्य आहेत। आणि या कमिटीचे सदस्य असताना मला तर असं वाटते की भोई समाजाविषयी किंवा संस्थेविषयी जे काही निर्णय घ्यायचे आहे ते शासनानं आपल्याला अधिकार दिला आहे ना संस्थेचा सदस्य म्हणून। तर हे अधिकार आपण इथं उपोषणमध्ये बसल्यापेक्षा तिथेच अधिकारावरून ते सगळं सोडायला पाहिजे होतं। मग त्यांचा प्रश्न आहे की भोई समाजाची संस्था असताना हे सभासद कसे काय आहे? तर मी आपल्याला याच्यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की आम्ही हे दत्तात्रय मत्स्य व्यवसाय संस्था हे आमची जिल्ह्यात किंवा मला वाटते वरुड तालुक्यात तर सगळ्यात जुनी संस्था आणि जिल्ह्यात सुद्धा मला असं वाटते सगळ्यात मोठी जुनी संस्था असेल। या संस्थेची स्थापना 1988 मध्ये झाली होती आणि या संस्थेमध्ये जर आम्हाला खरोखरच या संस्थेमध्ये आमच्या ताब्यात ठेवायची आहे असं सुरदेशे साहेब म्हणतात की या संघटने या सगळ्या यांना हे संस्था काबीज करायची आहे। अरे बाबा, जर खरोखरच ही संस्था आम्हाला आमच्या घशात घालायची राहिली असती किंवा आमच्या खिशात ठेवायची राहिली असती जशी आपली संस्था आहे तशी, तर आम्ही या संस्थेमध्ये फक्त घरचे मेंबर झालो असतो। तर आपल्याला मी सांगू इच्छितो की आमची तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली अशी संस्था आहे की सगळ्यात जास्त सभासद असलेली संस्था आहे।
आणि नुसतं आमचं कार्यक्षेत्र जर खरोखरच हे करायचं राहिलं असतं तर फक्त हातरुण्यापुरतं मर्यादित ठेवलं असतं. जे अप्पर वर्धा डॅम बनल्यानंतर जे गावं त्या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्या लोकांना आम्ही आमच्या संस्थेचे सभासद बनवून घेतलेलं आहे. आणि जवळपास 250 सभासद आमच्यामध्ये आहेत. तर आमच्या याच्यात भोई समाजाचे सभासद आहेत, आदिवासी समाजाचे सभासद आहेत, मुस्लिम समाजाचे सभासद आहेत, SC समाजाचे सभासद आहेत, त्याच्यानंतर न्हावी समाजाचे सभासद आहेत. म्हणजे जे घटक त्या अप्पर वर्धा डॅमपासून बाधित झालेले आहेत, ज्यांचे घरं त्या अप्पर वर्धा डॅममध्ये गेलेले आहेत, ज्यांच्या जमिनी त्या अप्पर वर्धा डॅममध्ये गेलेल्या आहेत, त्यांना सभासद आम्ही बनवून घेतलं. आणि सभासद बनवताना असं नसते का बा मी प्रवीण भाऊला सभासद बनवून घेतलं, तर त्याला काही नियम अटी शर्ती असतात. सभासद रजिस्टर नोंदणी करत असताना जे ARचं ऑफिस आहे अमरावती, तर त्यांची मान्यता घ्यावी लागते, त्याची सगळी पडताळणी होते आणि ते पडताळणीहूनच ते सभासद बनल्या जात असते. आणि सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना घेऊन आम्ही ही सोसायटी बनवलेली आहे. आणि त्यांचं एक म्हणणं आहे की बा भोई समाजातल्या लोकांवर अत्याचार होते. आता मला एक सांगा की भोई समाजातल्या आमचे जे बांधव आहेत ते सुद्धा आमचे सभासद आहे. आणि त्यांच्यावर जर आम्हाला अन्याय केव्हा होईल की अन्याय जेव्हा होईल किंवा जेव्हा आमच्या संस्थेकडे तो अप्पर वर्धा डॅम आहे आणि त्या डॅममध्ये आम्ही भोई समाजातल्या लोकांना मच्छी पकडू देऊ नये, तेव्हाच त्यांच्यावर अन्याय होईल ना. आणि अन्याय केव्हा होईल की भोई समाजातले लोक आमच्या संस्थेकडे मच्छी घेऊन आल्यावर आम्ही त्यांचे पैसे रेग्युलर देत नाही, त्यांचे पैशासाठी बोलवण करतो, तेव्हा त्या भोई समाजावर अन्याय झाल्यासारखा होईल. आणि हे संस्था काही विक्रम ठाकरेची नाही आहे. विक्रम ठाकरेच्या खिशात पैसे नाही चालले. जर असं करायचं राहिलं असतं तर ही संस्था स्थापन नसती केली. आणि हे संस्था स्थापन केली आणि आमची आतापर्यंत अप्पर वर्धा डॅममध्ये मिळणारी समजा हे तिसरी संस्था आहे. याच्या पहिली हिवरखेडच्या संस्थेला डॅम मिळाला होता. त्या डॅममध्ये जेव्हा हिवरखेडच्या संस्थेला डॅम मिळाल्यानंतर 50 लाख रुपयाचं त्यांच्यावर शासनाने हे आपलं रिकव्हरी काढलेली आहे. 50 लाख रुपयाची कोर्टानं सुद्धा आदेश दिलेले आहे. कारण त्यांनी तो जो डॅम घेतला होता त्याचा ठेकासुद्धा भरला नाही आणि टोटल लॉसमध्ये गेली आणि ते लिक्विडेशनमध्ये काढले, ते सोसायटी बंद झाली. नंतर मग दुसरी सोसायटी आपल्या भागातली सन्माननीय वासुदेवराव सुरदेसाई साहेबांना ठेका भेटला. वासुदेवराव सुरदेसाई साहेब तज्ज्ञ माणूस आहेत. एवढे तज्ज्ञ व्यक्ती असताना त्यांच्या सोसायटीने जेव्हा ठेका सुटला तेव्हा त्यांच्या सोसायटीमध्ये 10,000 रुपये शिल्लक होते. कोट्यावधीचा डॅम मिळाल्यानंतर नुसतं 10,000 रुपयाचा शिल्लक त्या ठिकाणी ठेवली. म्हणजे याच्यावरून आपण समजू शकता. आणि त्यांची सोसायटीसुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये गव्हर्नमेंटनं काढलेली आहे, कारण का यांनी चुकीचे करारनामे व्यापाऱ्यासोबत केलेले होते. आणि मग आता तिसरी सोसायटी आमची आहे. मग आता यांचं असं म्हणणं आहे की बा हे सभासद कसे, तर मी तुम्हाला सांगतो की मी सांगितलं की सोसायटी 1988 मध्ये स्थापन झालेली आहे आणि मी सोसायटीचा सभासद 2006 मध्ये झालेलो आहोत आणि बाकीचे मंडळीसुद्धा 2006 मध्ये सभासद झालेली आहे. आणि आज 2024 चालू आहे. मला वाटते 2006 आणि 2024चा विचार करतो म्हटलं तर 18 वर्षाचा अगोदरचा सभासद आहे. मग माझा वासुदेवराव सुरदेसाई साहेबांना प्रश्न आहे की 18 वर्षानंतर आपल्याला आज जाग येऊन राहिला. कारण मी हा वासुदेवरावजी सुरदेसाई हा जरी चेहरा असला तरी बोलवणारा व्यक्ती हा दुसरा आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विक्रम ठाकरेच्या विरोधात एकही मुद्दा नसल्या कारणानं मग आपण काहीतरी बोलायचं आणि काहीतरी त्याच्या नावाची बदनामी करायची. तर 18 वर्षा पहिले झालेल्या सभासदाची आठवण आता यांना येऊन राहिली विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर. म्हणून सन्माननीय वासुदेवराव सुरदेसाई साहेबांना माझा एक सल्ला मी देऊ शकत नाही, माझ्यापेक्षा वयानं मोठे आहे. तर माझी विनंती आहे की आपण नुसतं अमरावती मुंबई पुरतं मर्यादित न राहता आमच्या सोसायटीच्या चौकशा आपण ED CBI अजून दिल्लीला एखादी मोठी जर कोणती याच्यापेक्षा जर हे असेल त्याची सुद्धा चौकशीची मागणी आपण करावी आणि त्यासुद्धा ED CBIच्या चौकशा ह्या आमच्या सोसायटीवर लावाव्या. आणि आमच्या सोसायटीचं पूर्ण निष्पापणे आपलं मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत सगळ्या चौकशा करून घ्याव्या. आणि मी एक पत्रसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना आणि पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना. आपण कदाचित सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल की आमचे वासुदेव काकाजी त्या ठिकाणी उपोषणाला 6 दिवसापासून बसलेले आहेत
आणि 6 दिवसापासून उपोषण बसले असताना मला सुद्धा त्यांची काळजी आहे. आता जरी एखादा व्यक्ती म्हणजे मी वासुदेव काकाजींचं सुद्धा अभिनंदन करतो की आपण वयाच्या मानानं फार त्या ठिकाणी मला हेल्थ कॉन्शियस आणि फिट दिसता. नाही तर एखादा व्यक्ती 6 दिवसापासून जर आमरण उपोषणाला जर बसलंय, प्रवीण भाऊ तुम्ही किंवा मी जर बसलो तर मला असं वाटतं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागू शकते. कारण का उपाशी राहून जर माणूस एवढा फिट राहते, त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो की 6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेला व्यक्ती हा एकदम फिट त्या ठिकाणी राहून राहिला. आणि मी एक सुद्धा मागणी केली आहे की त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आपण बसवले पाहिजे. सतत 24 तास पोलिसांचे लोक त्या ठिकाणी बसले पाहिजे आणि तहसीलचे व्यक्तीसुद्धा बसले पाहिजे. कारण का विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही त्या ठिकाणी मला बदनाम करण्यासाठी ते करू शकतात. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण आपल्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या मंडळीसमोर यायला पाहिजे. आणि माझ्या त्यांच्या उपोषणाला शुभेच्छा आहे की आपण नुसतं अमरावती, नागपूर किंवा मुंबईपुरतं मर्यादित न राहता दिल्लीला सुद्धा एखादी चौकशी समिती जर असेल ते सुद्धा आमच्या सोसायटीवर त्या ठिकाणी लावली पाहिजे. सर, एक त्यांचा प्रश्न आहे की या सोसायटीमध्ये धनाढ्य लोक आहेत, सोबतच जे निकष असतात, शासनाचे नियम आहे निकष, त्या निकषप्रमाणे टेक्निकल ट्रायल असो की जे काही निकष असो त्याप्रमाणे सभासद करण्यात आले नाही किंवा जे सभासद होत आहेत. दुसरा एक प्रश्न आहे त्यांचा की ज्यांचं वडील मरण पावले किंवा ज्यांच्या कुटुंबातलं कोणी वारलं त्याच्या परिवाराला त्या संस्थेमध्ये सभासद करून घेत नाही. यावर काय सांगू शकाल सर? हा सुद्धा एक चांगला प्रश्न आपण विचारला की मी तुम्हाला काय सांगितलं की कुठल्याही संस्थेचे जर आपण रजिस्टर जर करतो, आता तुम्हाला तुमची सुद्धा एक मला असं वाटतं की संत सेना महाराजची आपली संस्था आहे, ट्रस्ट आहे ना. मग ट्रस्ट आपण कुठून स्थापन केली? चॅरिटीमधून, बरोबर आहे. मग चॅरिटीचे जे निकष असेल त्या निकषनंच आपण संस्था स्थापन केली ना, बरोबर आहे. त्यांनी तुमच्या प्रत्येक कागदपत्राची पडताळणी केली असेल. कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांचे जे निकष असेल ते निकषाची कागदाची पूर्तता तुम्ही केली नसेल तर करून घेतली असेल आणि नंतरच त्यांनी तुम्हाला तुमच्या संस्थेला रजिस्ट्रेशन नंबर दिला असेल. बरोबर, मी चूक बोलत आहे की खोट? बरोबर आहे. मग याच पद्धतीची जे आम्ही संस्था स्थापन केली, मी नाही केली, मी हे सांगतो की कारण संस्था 88ला स्थापन झालेली, मी तर माझा जन्म 84चा आहे. संस्था स्थापन झाल्यानंतर AR ऑफिसकडून जे काही नियमाच्या अटी ठरवलेल्या असतील, आता अटी शर्ती वासुदेवरावजी सुरदुशे नाही ठरवू शकत ना, अटी शर्ती हे शासन ठरवू शकते. आणि अटी शर्ती शासन ठरवल्यानंतर ज्या ज्या शासनाचे निकष असेल त्याची आम्ही पूर्तता केली आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी सभासद केले. मग राहिला आता तुमचा प्रश्न की बुवा आम्ही सभासद करून घेऊ शकत नाही किंवा करत नाही, तर आमच्याकडे ज्यांचे अर्ज आले, वारसदारांचे जे मृत्यू पडलेले आहेत, मग ज्यांचे अर्ज आले त्यांना आम्ही ज्या कागदाची पूर्तता करायला लावली. आता समजा तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा आमच्या संस्थेचे सभासद असले, ते आजोबा समजा तुमचे वारले असले, मग तुम्ही आमच्याकडे अर्ज केला. मग अर्ज केला असताना तुमच्या याच्यात बाकीचे जे कुटुंबातले लोक आहेत त्यांचं संमतीपत्र लागेल ना, त्याच्यानं कोर्टातून जो आपण वारस प्रमाणपत्र काढतो ते लागेल. मग ज्यांनी अर्ज केले त्यांना जे कागदाची पूर्तता आम्ही सांगितलेली आहे त्या कागदाची पूर्तता केल्यानंतर सभासद करणारच आहे ना. जर सभासदच करायचे नव्हते तर 5 गावातले 250 लोक कशाला केले असते? वासुदेवराव सुरदुशे सारखे घरचे मेंबर केले असते, सोसायटी बनवली असते. नाही, त्यांचा एक आरोप आहे सर, या संस्थेचे माजी अध्यक्ष जे होते त्यांनी त्यांच्या काळात 105 सभासदांचे भोई समाजाचे लोक त्यात सभासद करून घेतले. आणि मत्स्य व्यवसायाचे जे निकष आहे हे वेगळे आणि चॅरिटीचे निकष वेगळे आहेत. एक संस्था करत असताना चॅरिटी कमिशनरचे वेगळे निकष असतात, पण हा व्यवसाय आहेत, एक पारंपरिक व्यवसाय. मत्स्य व्यवसाय हा कोणी पण संस्था नाही करू शकत, समजून घेतात. त्या संस्थेचे निकष आहे त्या निकषाप्रमाणेच ते संस्था तयार केल्या जाते. सोबतच त्यांचा एक प्रश्न होता की नान्हे परिवारावर जो अन्याय झाला आहे, नान्हे परिवाराचा जो परवाना घेऊन ज्याचं निधन झालं त्या परिवाराला न्याय नाही मिळाला, यावर काय सांगू शकाल सर? मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की जे तुम्ही चॅरिटीचे नियम सांगितले तसेच सहकारी संस्था रजिस्टर करत असताना त्याचे सुद्धा नियम आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की हे सोसायटी अप्पर वर्धा डॅमवर बनलेली आहे आणि अप्पर वर्धा डॅमवर जे लोक डॅम म्हणत असताना ज्या लोक बाधित झालेले आहेत, ज्यांच्या शेती जमिनी त्या अप्पर वर्धा डॅममध्ये गेलेल्या आहेत, घरं त्या डॅममध्ये गेलेले आहेत, ते सोसायटीचे सभासद होऊ शकतात. आणि हे नियम अटी शर्ती मी नाही ठरवू शकत,
ना तुम्ही ठरवू शकत. या नियम अटी हे शासन ठरवते आणि शासनाच्या निकषानुसार परवानगीनुसार आपण ते सगळे सभासद केलेले आहे. आणि दुसरा एक विषय असा की आपण जे सांगितलेले की भोई समाजावर अन्याय, अरे बाबा, भोई समाजावर अन्याय जेव्हा होईल की जेव्हा आपण त्यांना मच्छीमार करण्यापासून रोखू. आपण तर त्यांना मच्छीमार करून देऊन राहिलो आणि उलट महाराष्ट्रात जे भाव नसेल ते आपली सोसायटी त्या ठिकाणी देत आहे. मग या प्रकारावर अन्याय कुठे आहेत? सभासद सुद्धा भोई समाजाचे आहेत. मग अन्याय होऊन कुठं राहिला? अन्याय कुठं होऊन राहिला? अध्यक्ष सुद्धा आमचे भोई समाजाचेच आहे, उपाध्यक्ष सुद्धा आमचे भोई समाजाचेच आहेत, संचालक सुद्धा काही भोई समाजाचे आहे, काही ओबीसी समाजाचे आहे, काही आदिवासी आहे, काही एससी आहे. मग सर्व समाज मिळून जर आपण तो सोसायटी स्थापन केली तर यात अन्याय कुठे आहे? कुठल्या नावी समाजाचे सुद्धा आमच्या याच्यात सभासद आहे. मग सगळ्या समाजांना घेऊन चाललो, मग अन्याय कुठे आहे? मग अजून तुम्ही नान्य परिवारचा, तर आम्ही रिसर्च ज्या दिवशी ते घटना घडली तर याच्यात कसं असते की आपण परवाना देत असतो. परवान्याच्या मागे सगळ्या नियम अटी शर्ती असतात, बरोबर आहे. मग आम्ही जे घटना घडली ते घटना घडल्यानंतर साहेबासोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचा प्रस्तावसुद्धा संस्थेमार्फत पाठवला की बुवा अशी अशी घटना आमच्या इथे घडलेली आहे. त्या व्यक्तीनं आमच्या सोसायटीचा परवाना त्या ठिकाणी फाडलेला होता. त्याच्यामुळे शासनाच्या ज्या काही स्कीम असेल त्या स्कीम यांना तात्काळ देण्यात यावे, हा प्रस्ताव सुद्धा सोसायटीनं त्यांना पाठवलेला आहे. मी काल जेव्हा 5व्या दिवशी जेव्हा मत्स्य आयुक्त इथं आले होते, त्यांना या विषया संदर्भात तेथील काही लोकांनी भेट करून दिली, विशेष त्यांच्या कानावर टाकला, पण ते नवीन असल्यामुळे ते म्हणजे माझ्यापर्यंत हा असा प्रस्ताव आला नाही आहे. विशेष त्यांचं सांगण्याचा विषय तात्पर्य आहेत की या वासुदेव सुरदृश्य असो किंवा जे उपोषणकर्ते आहे यांची लढाई कोण्या आदरणीय श्री नरचंद ठाकरे साहेब असो किंवा विक्रम ठाकरे यांच्या विरोधात नाही आहे, त्यांची प्रशासनाविरोधात लढाई आहे. जे उपोषण करत आहेत ते प्रशासनाच्या विरोधात करत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, आम्हाला ठाकरे साहेब किंवा ठाकरे घराण्याशी किंवा कुठल्या याच्याशी आमचा विरोध नाही आहे. आणि त्यांचा एक आरोप आहे की या संस्थेत धनाढ्य लोक आहेत. असेल धनाढ्य लोक आहे नाही आहे हे प्रशासन पाहिजे, फक्त त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने जे कारवाई करायला पाहिजे ते प्रशासन कारवाई करत नाही. तर या सर नेमके असं काय सांगू शकाल सर तुम्ही? पण मत्स्य सोसायटीचे जे मेन साहेब आहेत 5 जिल्ह्याचे आणि जे जिल्ह्याचा बॉस आहे त्यांना आम्ही प्रस्ताव आहे, त्याची ओसी सुद्धा आहे ना. मी खोटं काय बोलणार? त्याची ओसी सुद्धा आहे ना आमच्या ऑफिसमध्ये, जो आम्ही प्रस्ताव पाठवला त्याची ओसी सुद्धा आहे. आणि त्या महिलेला आमच्या ज्या वहिनी आहे स्वर्गीय गोपालभाऊ स्वर्गे यांच्या मिसेस सीमाताई, त्यासुद्धा घेऊन आलेल्या होत्या आमच्या सोसायटीमध्ये. आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तर तुमचा म्हणजे हे घटना 8-10 दिवस अगोदर, म्हणजे घटना घडल्यानंतर 10-12 दिवस आम्ही तर तुमचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवणारच आहे, पण संस्थेच्या कमिटीच्या मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला संस्थेतर्फे मीटिंगमध्ये ठराव घेऊन मीटिंगच्या संचालकांना विश्वासात घेऊन तुम्हाला आर्थिक मदतसुद्धा त्या ठिकाणी करणार आहे. आता मीटिंग झाल्यानंतर आमची संस्थेचे संचालक लोक जे ठरवेल त्याप्रमाणे प्रस्तावसुद्धा, आणि मी तुमच्यासोबत खोटं बोलू शकतो आणि मी तुम्हाला त्याची ओशी कॉपी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून देईन. कागद थोडी खोटा बोलू शकते. आणि मग तुम्ही धनाढ्य करत आहे. अरे धनाढ्य लोक कोणाच्या घरी किती संपत्ती आहे आणि कोणाच्या घरी किती आहे तो त्याचा वैयक्तिक लुकआउट आहे ना. मग धनाढ्य लोक असले त्याच्यामध्ये, पण धनाढ्य लोक असल्यावर त्याच्यात काय होणार आहे का? ते भोई समाजावर असं थोडी म्हणतात की बा भोई समाज लोकांना बा तुम्ही मासेमारी नका करू. मी काय सांगितलं तुम्हाला का सगळेच लोक आहे, नावी लोकसुद्धा आहे, धनगर लोकसुद्धा आहे, आदिवासी लोकसुद्धा आहे, एससी लोकसुद्धा आहे, ओबीसी लोकसुद्धा आहे, मुस्लिम लोकसुद्धा आहे, एससी लोकसुद्धा आहे. मग सगळ्या समाजानं बनून जर हे कमिटी आम्ही संस्था स्थापन केली आणि संस्था आता नाही झाली ना प्रवीण भाऊ 2024मध्ये किंवा आम्ही सभासद, आमचं या डॅमचं टेंडर भेटलं म्हणून आम्ही सभासद झालो. 16 वर्षा पहिलेचे सभासद आहे आम्ही. पण वासुदेवरावजींना जो जाग येत आहे तो आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले येत आहे. आणि जे तुम्ही म्हटलं की आमच्याविषयी लढाई नाही, तर मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी काय म्हटलं की तुमची जे हे आहे फक्त अमरावती मुंबई पुरतं मर्यादित न ठेवता एखादी दिल्लीला जरी चौकशी समिती असत ते सुद्धा आमच्या याच्यावर लावावे. आणि त्यांची जे मग लढाई जे चालू आहे प्रशासकीय यंत्रणेच्या बाबत, तर त्यांना आमच्या शुभेच्छाच आहे. आणि मी त्यांना म्हणतो की माझासुद्धा तुमच्या उपोषणाला पाठिंबा आहे. आणि लवकरात लवकर त्यांनी यांच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या तात्काळ त्यांनी सोडाव्यात. आमदार महोदय त्यांच्या पाठीशी आहेत. आमदार महोदयांनी लक्ष घालून जसं मला जेलमध्ये टाकण्याचा मागं प्रयत्न केला होता, तर आता असंच विशिष्ट लक्ष घालून आमचे वासुदेवराव काकाजी 6 दिवसापासून आम्हाला उपोषणाला बसले आहे. त्यांची तब्येत खालावली नाही हे ईश्वर चरणी मी म्हणजे चांगलं आहे, तब्येत फिट आहे. 6-6 दिवसात जर एखादा आम्हाला उपोषणाला बसला प्रवीण भाऊ
मला असं वाटते तुम्ही जरी बसले तर 2-3 दिवसात तुमची तब्येत खालवल्यासारखे राहत नाही, पण माणूस फिट आहे. म्हणून आता फिट असला तरी समोर आचारसंहिता लागेपर्यंत त्यांना ते उपोषण टिकून ठेवायचं आहे. तर त्या टिकून ठेवण्यासाठी आमदार म्हणून लक्ष घालावं आणि त्यांच्या मागण्या तात्काळ सोडाव्या, माझ्या सदिच्छा आहे त्यांना. आणि अजून एक सांगतो की जे काही महोदय तिथं उपोषण मंडपात गेले, तर हे सगळे राजकीय मंडळींनी, आपण बरेचसे अनुभवी लोक आहेत, बऱ्याचशा संस्था आपण चालवतात, बऱ्याचशा आपले सुद्धा संस्था आहेत. तर या संस्थेमध्ये आपण सगळं काही भाष्य करत असताना अभ्यासपूर्वक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून भाष्य केलं पाहिजे, एवढीच सगळ्यांना विनंती आहे. आरोपी असन तर जेलमध्ये गेला पाहिजे. जसं मी तुम्हाला मागं सुद्धा सांगितलं होतं की आमच्यावर चौकशी बसवली, चौकशीत काय निष्पन्न झालं? काहीच नाही. गेल्या 6 दिवसापासून वरुड तहसील कार्यालयासमोर समस्त भोई समाज बांधव वासुदेवराव सुरदेशा नेतृत्वात उपोषण सुरू आहेत. या उपोषणाची प्रशासन का दखल घेत नाही हे सुद्धा पाहण्याची गरज आहे. नेमकं प्रशासन या उपोषण दखल घेत नाही यावर काय सांगू शकाल तुम्ही? नाही, तो प्रशासन का दखल घेत नाही तो प्रशासनाचा भाग आहे, ते सांगू शकतील. पण माझ्या माहितीप्रमाणे यांचं उपोषण मला वाटतं की शुक्रवारपासून बहुतेक चालू झालं असं, शुक्रवारपासून. तर गुरुवारी सगळे प्रशासनाचे मंडळी या ठिकाणी आली होती, त्यांना भेटून गेली आणि त्यांनी जे जे अर्ज यांच्याकडे केले होते त्यांच्या प्रत्येकाचं एक एक कागद यांना दिलेला आहे की आपल्या ज्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही चौकशी करू आणि चौकशी करून जे जे काही आपल्या मागण्या त्याच्यात जर दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई करू. आता याच्या पलीकडे प्रशासन काय दखल घेणार आहे? त्यांनी तर लेखी दिला आहे ना यांना, का आम्ही लेखी देतो म्हणून. मग आता हे जर म्हणत असेल का हम करे सो कायदा आणि मी म्हणून ते ठरवून, असं नसते होत प्रवीण भाऊ. जे प्रशासनाच्या नियमात बसतात तेच प्रशासकीय लोक करू शकतात. आणि हे ऑलरेडी उपोषणाला बसाच्या अगोदर दिवशी येऊन गेले, यांच्याजवळ लेखी दिलं की आपल्या ह्या मागण्या सगळ्या ज्या आहे याची आम्ही चौकशी करू, चौकशी अंती जे दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करू. याच्या पलीकडे प्रशासन काय करू शकतात? याच्या पलीकडे प्रशासन काय करणार? पण यांना हे उपोषण त्या गोष्टीसाठी करायचं नाही आहे. यांना फक्त उपोषण विक्रम ठाकरेची बदनामी कशी करायची आणि आमदार महोदयांचं याच्यावर पाठबळ आहे आणि आमदार महोदयच याला सगळं रसद पुरवत आहेत आणि आमदार महोदय विक्रम ठाकरेच्या विरोधात एकही आपला कुठला मुद्दा या ठिकाणी दिसत नाही आहे. तर विक्रम ठाकरेला विनाकारण बदनामीचं सोंग करायचं आणि हे उपोषण चालू ठेवायचं जेणेकरून विक्रम ठाकरेची बदनामी आपण करू शकू. पण आमदार महोदयांना वासुदेवराव सुरदेशाच्या माध्यमातून सांगतो की जनता काही एवढी मूर्ख राहिली नाही आहे, जनता जनार्दन आहे, सब जानती आहे. आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या जनतेला माहिती आहे की 2-3 महिन्या अगोदर की मी सांगितलं होतं की मला हे सुरुवात आहे, आता याच्यानंतर सुद्धा बरेचसे आरोप माझ्यावर होणार आहे. पण या आरोपातून मी आपल्याला प्रामाणिक सांगतो, आमच्या सोसायटीनं 4-5 चौकशा झालेल्या आहे. कुठलंही गैरकृत्य केलं असतं तर लगेच आम्ही दोषी आढळलो असतो, आमची सोसायटी ब्लॅकलिस्टमध्ये गेली असती. त्याच्यामुळे आमच्या चौकशीत काही निष्पन्न झालेलं नाही आहे आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. आजच्या या उपोषणासंदर्भात जे काही चर्चा झाली आणि दत्तात्रय मच्छीमार संस्थेचे सचिव विक्रम ठाकरेंनी सुद्धा चर्चा केली. या चर्चेतून एक वेगळं वळण आहेत की यावर आमदार महोदय यांच्यावर आरोप होत आहेत की नेमकं या उपोषणाच्या मागे आमदार देवेंद्र भोयर यांचा हात आहे. परंतु यावर देवेंद्र भोयर काय प्रतिक्रिया देते हे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि समस्त उपोषण करताना न्याय मिळते काय सुद्धा पाहण्याची गरज आहे. पाहत राहा कॅमेरामॅन निकू बावणीसह प्रवीण सारखं चुळामणी स्पोर्टल.